श्रीराम समर्थ श्रीराम भाग 104. श्री महाराज फार सुसंस्कृत होते. एकंदर स्त्रियांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये फार आदर होता. ते स्त्रियांना फार पूज्य मानायचे. म्हणून त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये पुष्कळ वेळा विनोद प्रगट झाला तरी त्यामध्ये कधी अश्लीलता नसायची. स्त्रियांनीच आजपर्यंत धर्म टिकवून धरला, स्त्रियांनीच समाजातील नीतिमत्ता टिकवून धरली, स्त्रियाच कुटुंबातील खऱ्या खस्ता खातात, स्त्रियाच पुरुषांपेक्षा जास्त निस्वार्थी असतात, ज्या घराण्यामध्ये स्त्रिया सुज्ञ असतात ती घराणी चांगली चालतात वगैरे गोष्टी ते नेहमी सांगत असत. ते सर्वांशी सारखेच वागत खरे, पण स्त्रियांशी आणि त्यातल्या त्यात दुःखी आणि कष्टी स्त्रियांशी ते अत्यंत सहानुभूतीने, वात्सल्याने आणि प्रेमाने वागायचे. आई आणि आईच्या प्रेमाविषयी बोलणं निघालं तर त्यांचा गळा भरून यायचा, डोळ्यांना पाणी यायचं. आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्तीच होय असं ते म्हणायचे. पंढरपूरला असताना पिशाच्य बाधा झालेली एक बाई त्यांच्या दर्शनाला आली. पहिल्यांदा तिने नमस्कार केला, पण पुढे इकडचं तिकडचं बोलणं सुरू होऊन त्या बाईने महाराजांच्या एकदम तोंडात मारली. ते पाहून आजूबाजूला उभे असणारे लोक उसळले. तेव्हा लगेच महाराजांनी हा 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 असं म्हणून सर्वांना गप्प बसण्याची खूण केली. ते तिच्याशी अत्यंत प्रेमाने बोलले आणि त्यांनी तिची रवानगी केली. असंच एकदा एक बाई आपल्या मुलीला घेऊन त्यांच्याकडे आली होती. मुलगी चांगली सुरेख शिकलेली असून 2 वर्षांपूर्वीच तिचं लग्न झालेलं होतं. नवरा देखील चांगला शिकलेला, शिष्ट होता. मुलीला दिवस गेले होते, पण तिच्या नवऱ्याने जर मुलगी झाली तर तुला टाकून देईन असा धाक तिला घातला होता. या काळजीमुळे ती बिचारी मुलगी दिवसेंदिवस खंगत चालली. हे सर्व ऐकल्याबरोबर महाराजांना फार वाईट वाटलं. म्हणाले, अरे रे, या राक्षसांना स्त्रियांच्या अंतःकरणाची जाणीवच नाही. मुलगा किंवा मुलगी होण्यामध्ये त्याचा वाटा आहे ना, मग मुलगी झाली तर त्याला आधी फोडून काढला पाहिजे. स्त्रियांचं अंतःकरण जात्याच शुद्ध आणि श्रद्धायुक्त असल्याने भगवंताचा मार्ग त्यांना सोपा आहे असं ते सांगत. श्री महाराजांकडे गुरुत्व आपोआप आलं, कारण गुरु होण्याची सर्व लक्षणं त्यांच्या अंगी स्वतःच सिद्ध होती. श्री शंकराचार्यांनी उपदेश साहस्त्रीमध्ये गुरुचं लक्षण आणि कर्तव्य सांगितलंय. ते असं: आचार्य तु उहापोह ग्रहण धारण शमदम दया अनुग्रहादी संपन्न लब्धागमः दृष्ट अदृष्ट भोगेषु अनासक्तः त्यक्त सर्व कर्म साधनः ब्रह्मवित् ब्रह्मणि ब्रह्मस्थितः अभिन्नवृत्तः दंभ दर्प कुहक शाठ्य माया मात्सर्य अनृत अहंकार ममत्व आदि दोष वर्जित केवल परानुग्रह प्रयोजन विद्योपयोगार्थी. असं प्रभावी गुरुत्व असून देखील सुद्धा महाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणाने कधीच पाहिलं नाही. हरेक प्रयत्न करून शिष्याला कृतार्थ करण्याचा यत्न त्यांनी अहोरात्र केला. यत्नांतरम आस्थाय शिष्य कृतार्थ कर्तव्य इति आचार्य धर्म. शांकर भाष्य गीता अध्याय 18 श्लोक 73 वरची टीका. म्हणजे एका उपायाने शिष्य कृतार्थ झाला नाही तर दुसरे उपाय योजून त्याला कृतार्थ करायचं हा सद्गुरूंचा स्वभाव धर्मच आहे. जो कोणी येईल त्याच्याशी श्री महाराज मित्राप्रमाणे बरोबरीच्या नात्याने वागायचे. प्रत्येक माणसामध्ये भगवंताकडे जायला उपयोगी पडणारा काही ना काहीतरी गुण असतोच. त्या गुणाचा उपयोग आणि विकास करून भगवंताकडे कसं जावं हे प्रत्येकाला शिकवण्याचं काम ते करायचे आणि म्हणून ते प्रत्येकाला अगदी जवळचे वाटायचे. त्यांचं व्यक्तिमत्व अनेक रंगी असल्याने सर्व पुरुष, सर्व स्त्रिया त्यांच्याशी अगदी मनमोकळे करून वागत आणि तेही एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे सर्वांच्या प्रपंचाच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायचे. दुसऱ्यांनी थोडं जरी केलं तरी त्याचा ते मोठा गौरव करायचे. ज्यांना जगात प्रेम मिळालं नाही त्यांना ते खरं प्रेम द्यायचे. ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना खरा आधार द्यायचे. ज्यांना विफलता आली असेल त्यांना धीर देऊन ध्येयाकडे मार्ग दाखवून द्यायचे. त्यांचा व्याप पुष्कळ मोठा होता, पण तो सांभाळण्याची हिंमतही त्यांच्या ठिकाणी होती.
इतक्या प्रपंची लोकांशी रात्रंदिवस व्यवहार करीत असताना आणि हा व्यवहार वर्षानुवर्ष चालू असताना देखील श्री महाराज कधीही कोणाचे मिंधे राहिले नाहीत. त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही. लोक त्यांना हसायचे आणि ते हसणारच, कारण स्वतःची गैरसोय करून स्वतःच्या घरी लोकांना ठेवून घ्यायचे, त्यांना आपल्या पदरचं खायला घालायचे, त्यांच्या अडीअडचणींना मदत करायचं. आणि हे सर्व कशासाठी? तर म्हणे त्या लोकांनी भगवंताचं नाम घेत जावं म्हणून. कोणत्या व्यवहारी प्रापंचिकाला हे पटेल? श्री महाराजांनी कधीही कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही. त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला. त्यांच्या पुढे कोणी पैसा ठेवला तर त्याचा अनादर केला नाही, पण स्वप्नात देखील त्याची कधी अपेक्षा केली नाही. गोंदवल्यास कितीतरी गरीब कुटुंब सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होती, तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना कधी त्यांना शिवली नाही. खरं म्हणजे दुसऱ्यासाठी झिजल्या वाचून त्यांना चैन पडत नसे. ते सारखा परोपकार करीत. आपण ज्यांच्यावर उपकार करतो ते लोक सर्वथा नालायक असतात, उलट ते रक्षण करण्यास योग्य असेच असतात. म्हणून त्यांच्यापाशी होणारं पैशाचं नुकसान आपण सोसलं पाहिजे, असं ते नेहमी सांगायचे. पैशाचं मिंधेपण नसल्याने महाराजांना लोकाग्रहाखातर आपल्या मतांना मुरड घालण्याचा प्रसंग कधीही आला नाही. तेथे मतभेदाचं वारं फिरकलं नाही. ज्या कुणाला भगवंत पाहिजे, मग तो अगदी कोणीही असो, त्याला गोंदवल्यास स्थान मिळालं. पैशाबद्दल त्यांनी ही वृत्ती ठेवल्यामुळे गोंदवल्याला श्रीमंतांची श्रीमंती आपोआपच लटकी पडे. आणि हीच तऱ्हा लौकिकाची. श्री महाराजांना लौकिकाचा, प्रसिद्धीचा, वर्तमानपत्री चर्चेचा आणि व्यासपीठावरील व्याख्यानांचा अगदी मनापासून कंटाळा असे. त्यांनी फार कटाक्षाने प्रसिद्धी टाळली. ते म्हणायचे की खरं कार्य इतकं प्रचंड आहे आणि आपल्या जीवनाचा काळ इतका थोडा आहे की या जगामध्ये आपण इतके कप पदार्थ आहोत की आपली प्रसिद्धी होऊ देणं किंवा ती करणं हा मूर्खपणा आहे. महाराजांच्या या वृत्तीचा परिणाम असा झाला की जेवढी प्रसिद्धी योग्य होती तेवढी देखील झाली नाही. पूर्व काळात तर महाराज आपलं नाव देखील नीट सांगत नसत. कोणाला सांगत की मी जंगम आहे, कोणाला सांगत मी नंगा बैरागी आहे, कोणाला सांगत मी कानफाटा योगी आहे, कोणाला सांगत की मी पंढरीचा वारकरी आहे आणि कोणाला सांगत की मी रामदासी आहे. या कारणाने श्री महाराज हे गोंदवलेला असतात हे देखील बऱ्याच लोकांना माहीत नसे. श्री महाराज म्हणायचे, भगवंताच्या नामाला खरं महत्व आहे, सांगणारा कोणी का असे ना. श्रीराम समर्थ. श्रीराम.